भीम साम्राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन छेडलं जात आहे। भीम साम्राज्य सामाजिक संघटनेचे सर्व या ठिकाणी हे पदाधिकारी दिसत आहेत। या पदाधिकाऱ्यांनी फार लाख मोलाचे काम केलेलं आहे। तर लाख मोलाचे काम जे काही केलेलं आहे ते आपण संबंधित पदाधिकाऱ्याकडूनच आपण ऐकणार आहोत। तर मी पदाधिकाऱ्याकडे जात आहे, त्यांचंच म्हणणं आपण ऐकून घेऊ। तर हे जे तुमचं जे उपोषण आहे किंवा एवढा लढा जे केलेला आहे, कोणत्या कामाच्या संदर्भात तुम्ही मागणी शासनाला केलेली आहे याबद्दल जरा थोडी माहिती द्या। भीम साम्राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने 4/12/2023 रोजीपासून आमचं 56 दिवसांचं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यानंतरनं महानगरपालिकेकडून आम्हाला पत्र देण्यात आलं की सदर तुमच्या मागण्यानुसार आमची कार्यालयीन कृती चालू आहे, त्यामुळं तात्पुरता आपण स्थगिती घेतली होती आंदोलनाला। त्याच्यानंतरनं अनेक वेळा पत्रव्यवहार आम्ही केलेले, स्मरणपत्र दिलेले आहेत, या संदर्भात बैठकासुद्धा झाले पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत। तर आंदोलनाची प्रमुख मागणी अशी आमची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाच्या मागं जो रोड आहे आज बससाठी वापरला जातो, तो पूर्वी उद्यानाचाच एक भाग होता। त्या ठिकाणी पायवाट होती। बाबासाहेबांचा पुतळा बसवल्यानंतर त्या ठिकाणी ती मागणी पण झाली की बाबा पायवाट बंद करून ते उद्यानामध्येच घेण्यात यावं। तर तो लढा हा जुना त्यावेळेसपासून आहे पहिला अर्थात। आणि दुसरी मागणी अशी आहे आमची की उद्यानामध्ये एक ग्रंथालयाची निर्मिती व्हावी। जर रस्ता उद्यानामध्ये येत असेल तर रस्ता आल्यामुळं उद्यान मोठं होते, त्या उद्यानामध्ये ग्रंथालयाची एक निर्मिती झाली पाहिजे। त्या ग्रंथालयासोबतच MPC UPCचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कोचिंग क्लासेस वगैरे ते ठिकाणी चालू झाले पाहिजे। CAT आणि NEET हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तिथं पुस्तकं उपलब्ध झाले पाहिजे किंवा त्यांना कोचिंग क्लासेस त्या ठिकाणी झाले पाहिजे। आपण जवळपास बघितलं तर ससून हॉस्पिटल आहे आणि BJ मेडिकल हॉस्टेलसुद्धा आहे, म्हणजे इथले स्टुडंट असणारे आणि जे डॉक्टर असणारे हे पण नीटसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात। आज नीटसाठी बघितलं गेलो आपण 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाखापर्यंत त्याची वार्षिक फी आहे। तर तिथं न जाता गोरगरिबांचे मुलांना त्या ठिकाणी त्यांना शिकायला भेटेल अशा परिस्थितीमध्ये आमचं एक म्हणणं आहे। आणि या 4 मागण्या